सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलंय, उन्हाचा चटका आणि त्यामधून पावसाची जोरदार एंट्री ही महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये चालू झाली आहे. 100% सर्वदूर सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान होईलच हा असाच पाऊस आहे. फक्त काहींना आज झालाय, काहींना उद्या, तर काहींना परवा. सोमवार मंगळवार पर्यंत धाराशिव, लातूर, सातारा सह इकडला जो काही पट्टा आहे, सोलापूरचा, पंढरपूर एरिया, बीड जिल्ह्याच्या तर अनेक गेवराई पट्ट्यामध्ये आजच एंट्री मारली. मध्यरात्रीपर्यंत आणखीन बरेचसे भाग घेणार आहे. नांदेड, लातूर सह परभणीमध्ये काहींना घेतले, काहींना सोडले. काळजीमध्ये पडूच नका, धीर सोडत जाऊ नका. आणि एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील अंदाज तर आपण पाहणार आहोत विदर्भाचा, खानदेशचा, मराठवाड्याचा. पण एक गोष्ट लक्षात शेवटपर्यंत ठेवा, ज्या विहिरीच्या पाण्याची आपली अपेक्षा आहे ती 100% यंदाही पूर्ण होणार आहे. आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंय, काही ठिकाणी अनेक भागांमध्ये परसभर अर्ध्या परस का होईना विहिरीला पाणी येईल अशी कंडिशन ह्या महाराष्ट्राची आहे. 2-4 दिवसात तुम्हाला चित्र स्पष्ट होऊन जाईल. 1-2 तारखेपर्यंत तुम्ही फक्त लक्षात ठेवा जा मी काय बोललो आणि काय नाही. आणि मी 2 आधारित कधीच बोलणार नाहीये. मी आप दाखवू, माझ्याकडे पॅनल खूप मोठा आहे, भिंतीला मावून तुम्ही पाठीमागे पाहताय. पण नकाशा दाखवून मला जे काही सांगायचं हे मला अभ्यासायचं असतं आणि तुम्हाला 2 शब्दामध्ये सांगायचं असतं. आता लक्षपूर्वक ऐका. आज सध्या मराठवाड्यातल्या मध्य भागच्या जिल्ह्यांना, बीड पासून पूर्वेकडील भाग ते नांदेड पट्टा, जालन्यामध्ये, काही ठिकाणी इकडे भोकरदन, बुलढाण्यामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस झालाय. ही सुरुवात आहे आणि तो मोठ्या थेंबाचा झालाय. उन्हाचा चटका आणि मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात महाराष्ट्रात पुन्हा वाढणार आहे. उद्या सुद्धा चित्र 27 जुलैचं खूप चांगलं असणार आहे. 27 जुलैला देखील पाऊस असणार आहे. लातूर जिल्ह्याची जी काही पावसाची कटकट आहे, म्हणजे खूप तरसवलं या भागांना. केसावाणी थेंब आहेत, बारीक थेंब आहेत, हे आता तुम्हाला क्वचितच काही भागांमध्ये पाहायला मिळतील. पण अनेक ठिकाणी जोरदार पावसाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. फास्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, लोक बोर पण होतात. सोलापूर, सांगली सह कोल्हापूर भागामध्ये लातूर, नांदेडचा आणि बीडचा पट्टा उद्या जवळपास चांगलाच घेतला जाईल. अर्धे भाग तरी होतील. आणि मंगळवारपर्यंत या भागांना, काही ठिकाणी ठीक आहे, बुधवारपर्यंत या भागांना बऱ्याच ठिकाणी सर्वदूर पाऊस होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला आजही काही ठिकाणी चांगला झालाय. पण यांच्या भागामध्ये मंगळवारी यांची व्याप्ती जवळपास पूर्ण झाल्यात जमाय असा पाऊस यांना आहे. नाशिक, पुणे हे जे काही भाग आहे, घाट माती आहेत, यांना नाशिकचा जोर पुन्हा वाढतोय. त्यामुळे जायकवाडी आज मला वाटतं 51% गेले, अर्ध भरलंय तर अर्ध जायकवाडीचं. आणि तरी कोरडा दुष्काळ आहे, अल्निनोचा इफेक्ट आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून हे सांगत होतो, इफेक्ट वगैरे इतका आपल्या महाराष्ट्रालाही. तिन्ही समुद्र आहे, एमजीओ असतो, आयडीओ असतो आणि सुपर अल्निनोचा बोबाटा करून ठेवलाय. ठीक आहे. तर खानदेशसाठी हे बघा, खानदेशच्या नंदुरबारला थोडा वेळ लागेल, काही गावं गेला. पण धुळे, जळगाव उद्याच 27 जुलैला चांगला बरसतोय. छत्रपती संभाजीनगरसह जालन्याचा जोर सुद्धा ह्या 2 दिवसात खूप चांगला आहे. आजही ठिकठिकाणी पाऊस झालाय आणि सर्वदूरच व्याप्ती ह्या 3-4 दिवसामध्ये होणार आहे. त्यामुळे घाबरले जाऊ नका की इथे पडायला आम्हाला पडायला नाही, हे डोक्यातून काढा. पाऊसमान खूप चांगलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं जाते. अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट मला अशा पण आल्यात की सर, तुमचं ऐकलं असतं तर माझं 100 टन ऊसाचं नुकसान झालं नसतं, मी लावलंच नाही म्हणे. आणि आता जायकवाडीला पाणी वाढायला लागलंय, पुढे सुद्धा वाढणार आहे, काळजी करू नका. तर खानदेशच्या सर्व जिल्ह्यांची व्याप्ती पूर्ण व्हायला 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागेल. पण यांना उद्यापासून पुन्हा जोर वाढतो आहे 27 जुलैला. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या पुन्हा आणखीन जोर वाढणार आहे. आजही 27 जुलैची मध्यरात्र अनेक भागांमध्ये मराठवाड्यातल्या पाऊस होणार आहे. आता विदर्भाचे बुलढाणा, अकोला, अमरावतीसह अनेक भागांना उद्या सुद्धा एंट्री करतोय पाऊस. छत्रपती संभाजीनगरला मंगळवारी, त्यात जालना, परभणीच्या अनेक भागांना वळण भरतील अशी कंडिशन आहे. पण सगळ्यांचेच वळण भरतील असं काही नाही. 40%, 50% ठीक आहे, असा प्रकार इथे खूप चांगल्या पद्धतीचा आहे. तो निसर्ग आहे. 10% कमी असेल किंवा वाढेल, पण जे शब्द दिलेत ते पूर्ण नक्की होतील. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, उद्या जर पावसाचा जोर तुमच्या भागात वाढला तर काही ठिकाणी 28ला, काही ठिकाणी असं क्वचित असा जोर पुन्हा वाढू शकतो आणि काही ठिकाणी कमी पण होऊ शकतो. काळजीमध्ये पडूच नका. 30 तारखेला आणि 31 तारखेपर्यंत आपला सगळा भाग कव्हर होईल. पण मी तुम्हाला वारंवार सांगितले की समाधानकारक पाऊस हा 29 तारखेला मंगळवारपर्यंत आहे. पण तिथून काय होतंय, आम्हाला त्यांना चांदण्यातून पडलाय, आम्हाला पेंडवलताच पडलाय. अशा पेंडवलते शेतकऱ्यांना सांगतोय की 31 तारखेपर्यंत चिंता करू नका. पाऊस महाराष्ट्रामध्ये 4ही विभागामध्ये, जवळपास 4ही विभागामध्ये
7 ते 8 ऑगस्ट पर्यंत आहे. 7 ते 8 ऑगस्ट पर्यंत या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कव्हर अप करते आणि जवळपास कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत ढगांचा आच्छादन आहे. एवढा बाष्प महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि उन्हाच्या चटक्यामुळे तो चांगला पण होणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. आणि हे झाला आता हा टप्पा जो मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशसह अनेक भागांना, आणि याच्यावरती मराठवाडा आणि विदर्भ जास्त पाऊस असणार आहे, जो पश्चिम महाराष्ट्र तुलनेमध्ये जास्त आहे. आणि पश्चिम महाराष्ट्राला एरवी पाऊस परतीचा जास्त पडतो, पण हा पाऊस जेमतेम असतो. पण यामध्ये कमीत कमी यांची पिकं 20 दिवस सुटणार नाही असं अहिल्यानगर वगैरे सगळ्या भागांचा समावेश आहे. पंढरपूर असू द्या, मोहोळ असू द्या, तिकडे सगळ्या असू द्या. ठीक आहे. तर हा झाला टप्पा 27 पासून 30 जुलैपर्यंतचा. पण दुसरा टप्पा जो आहे तो लगेचच 1 किंवा 2 तारखेला ऍक्टिव्ह होतोय. सुरुवात मराठवाड्यापासूनच करतोय. मराठवाड्यामध्ये ही 1-2 तारखेला सुरुवात होईल आणि हा पाऊस सुद्धा 7 ऑगस्ट पर्यंत राहील. आता मी 7 ऑगस्ट पर्यंत का थांबतोय, कारण की पुढे 8-9ला नाही का, एक 8-10 दिवसाचा गॅप पडणार आहे पुढील काळामध्ये. तोपर्यंत खूप खुश होतात सगळेजण. आणि वारे पण आता स्लोली होऊन जातील 2 तारखेपासून पुढे. वाऱ्याचा जो जोर आहे, तुम्ही विचारताय वारंवार मराठवाड्यातले, विदर्भातले, हे वारे थोडे आभाळाला मागे पुढे करतायत. हे कधी कमी होतील, हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2 तारखेपासून 6 तारखेदरम्यान कधीही कमी होतील. आणि सगळ्यात मोठा जो बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राला ओढीन आले वाहू शकतो असा पाऊस 18 ऑगस्ट पासून पुढे आहे. पण आताच्या क्षणाला जो काही 4 दिवसात पडणारा पाणी आहे तो चांदणभरी आणि पिकं 20 दिवस तरी चांगले पाणी मागणार नाहीत अशा प्रकारचा स्रोत ह्या 5-6 दिवस पडत आहेत. पावसाचं जसं जसं दिवस उजळतील, 27 झाले की 28, 28 झाले की 29, 29 झाले की 30, ह्या वाढत्या पावसाच्या आहेत. नाशिकला तर 30 तारखेला आणि 30 तारखेला कदाचित लवकर सुद्धा, उद्या तर आहेच, इथे संतधार काय मिळणार आहे. त्यामुळे 30-31चा पाऊस हा सर्वाधिक जास्त असल्यामुळे जायकवाडीला कमीत कमी हे लोक 75% तरी भरवतील. कमीत कमी मी 65 पर्यंतची मदत सांगितली, कारण की अंदाज थोडा 10% कमी सांगितलेलंच बरं आहे. लोक लगेच विचारतात तुम्ही 65 सांगितले, हे 60च भरलंय. ते 75 भरलं तर लोक आनंदी होतील. पण एवढा चांगला काळ ह्याच 5-6 दिवसामध्ये आहे. जायकवाडी धरणाला ओव्हरफ्लो होणार आहे. ह्या वर्षी ओव्हरफ्लो गोदाकाठच्या लोकांना आताच इशारा दिलाय पलीकडच्या साईडला, पण जायकवाडी धरण 100% ह्या वर्षी भरणार आहे. बाकीच्या धरणाबद्दल मी एक रिपोर्ट स्पेशल देईल, कारण की ही धरणं परतीच्या पावसात भरता येईल असेल वगैरे वगैरे. इकडे नाशिकच्या 8ही धरणं छोटे मोठे जे काय असतील ते पूर्ण क्षमतेने भरून गेलेत. असा चांगला पावसाळा आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा असा पाऊस पडणार आहे. पाऊस परतीचा अजून बाकी आहे, त्यामुळे त्या पावसात सुद्धा असे मोठे पाऊस असतील. एकंदरीत जाता जाता एवढंच सांगेल, मराठवाडा, विदर्भ सर्वत्र 3 दिवसात पाऊस पूर्ण भाग व्यापणार आहे. आणि माझ्या अंदाज असे असतात, एखादा दिवस मागे पुढे होतात, पण सगळ्यांना तो घेतला जातोय. मी भंपकपणा कधीच दिलेला नाहीये. खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला पिकांसाठी किंवा पेरणीचे काही थोडीफार राहिले असेल कुठल्या कामं, त्यामध्ये तूर वगैरे लावून तुम्ही करू शकता. तर असा पाऊस तुम्हाला ह्या 4 दिवसामध्ये आहे. जय शिवराय, धन्यवाद.